कधी-कधी आयुष्यात खूप गोंधळ होतो. मन शांत करण्यासाठी एक जागा हवी असते आणि आज मी तुम्हाला घेऊन आली आहे अशाच एका ठिकाणी. नांदेडमधील चेतननगर येथील महादेव मंदिरात. हाय, हॅलो, नमस्कार. मी सायली पाटील अँड वेलकम बॅक टू माय ब्लॉग. शहराच्या गडबडीत असलेलं हे मंदिर, पण आत पाऊल टाकताच सगळा आवाज जणू गायबच होतो. शांतता आणि मंद वारा, एकदम सोल रिलॅक्सिंग फीलिंग. प्रत्येक मंदिराचा एक इतिहास असतो आणि चेतननगरमधील महादेव मंदिराचाही एक साधा पण भावनिक इतिहास आहे. स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार हे मंदिर काही वर्षांपूर्वी परिसरात भक्तांनी मिळून बांधलेलं आहे. पूर्वी इथे एक छोटंसं शिवलिंग होतं, जिथे लोक येऊन पूजा करत होते. हळूहळू भक्तांची श्रद्धा वाढत गेली आणि मग इथे पूर्ण मंदिर उभारण्यात आलं. आज जे सुंदर मंदिर पाहतो, या सगळ्या भक्तांच्या योगदाना. सोमवार हा शिवभक्तांसाठी खास दिवस असल्यामुळे या दिवशी विशेष पूजा केली जाते. तुम्ही क्लिप्समध्ये पाहू शकता, आज खूप क्राऊड होता कॉज ऑफ सोमवार. हे मंदिर शहराच्या गडबडीतून थोडं शांत अनुभव देते असं मला वाटलं आज. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात या मंदिराला विशेष महत्त्व आहे. त्यावेळी इथे मोठ्या प्रमाणात पूजा, अभिषेक आणि भजन कीर्तन होतं. स्थानिक लोकांसाठी हे एक शांत आणि श्रद्धेचे केंद्र आहे. शांतता शोधायची असेल तर जगात नाही, स्वतःमध्ये शोधावी लागते आणि कधीकधी असे ठिकाणं त्यासाठी मदत करतात. हर हर महादेव. प्रत्येक भेटीत काहीतरी नवीन मिळतं आणि इथून निघताना मन थोडं हलकं होतं. कदाचित हाच महादेवांचा आशीर्वाद असेल. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. स्टे ट्यून. बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.